सगळ्यात आधी बस पकडायची आहे। 1 तास आधी आलो वेळेच्या, कारण प्रदीपला खूप वेळेवर यायची सवय आहे, त्यामुळे आता बस पकडूया आणि मग निघूया पुढच्या जर्नीला। जायचं कसं, राहायचं कुठे, काय बघायचं आणि कुठे खायचं हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हॅलो फ्रेंड्स, मी आहे विशाख आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आलेलो आहे भारतातील सगळ्यात मोठं मंदिर बघण्यासाठी, जे तिरुचिरापल्ली येथे आहे। तर ह्या मंदिराचं नाव आहे श्री रंगनाथ स्वामी टेम्पल। हे भारतातील सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि मला इथे येऊन खूपच जास्त आनंद होतोय। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। रात्री बेंगलोरमधून बस पकडून पहाटे थेट पोचलो तिरुचिरापल्ली येथे। रूम चेक इन करून थेट ताव मारला तो साऊथ इंडियन इडली डोस्यावर। त्यानंतर लोकल ट्रान्सपोर्टने निघालो तिरुचिरापल्लीचा फेरफटका मारायला। मी इथे सजेस्ट करीन की छत्रम बस स्टॉप जवळ तुम्ही रूम घ्या। आणि हे आता सेकंड आहे। चारही गोपुरांमध्ये बरंच अंतर असल्यामुळे आसपास लोकांची घरं आणि दुकानं तुम्हाला दिसतील। आलं तिसरं गोपुरम आणि आता हे आलेलं आहे चौथं गोपुरम आणि इथूनच एंट्री आहे आपल्याला आत जाण्यासाठी मंदिरात। व्हॅटिकन सिटीपेक्षा सुद्धा या मंदिराचा एरिया जास्त आहे, त्यामुळेच हे भारतातील सर्वात मोठं मंदिर आहे। इथे तुम्हाला टोटल 21 गोपुरम बघायला मिळतील। त्यातलं सुरुवातीलाच मी दाखवलेलं राजा गोपुरम हे इंडिया गेटपेक्षा सुद्धा 100 फुटांनी मोठं आहे। अशा प्रकारची छोटी मोठी मंदिरं तुम्हाला मंदिराच्या परिसरात बघायला मिळतील, पण अशा प्रकारची तटबंदी असलेली ग्रॅनाइटची भिंत असे 4 एन्क्लोजर या मंदिराच्या परिसरात आहेत। अशी भली मोठी रांग आहे इथं आणि इथं अशी पूर्ण भिंत आहे। तर आपण जातो एवढ्या मोठ्या रांगेतून, बघूया। थोडी गर्दी नाही आहे त्यामुळे हे सगळं मोकळं आहे, अदरवाईज सगळं भरलेलं असतंय। ते तुम्ही 100 रुपये देऊन स्पीड दर्शन पण करू शकताय, तशी ही फॅसिलिटी आहे। चोलाज, पांड्याज, होयसला आणि विजयनगर या 4 साम्राज्यांमध्ये ह्या मंदिराची बांधणी झालेली आहे। प्रत्येक साम्राज्यात थोडी थोडी बांधणी केली असल्यामुळे इथे खूप मोठी हिस्ट्री तुम्हाला बघायला मिळेल। मंदिराच्या मेन गाभाऱ्यात जाताना हे मंदिर दिसतं, 1000 पिलर्स टेम्पल, 1000 खांबांचं मंदिर, पण इथे ॲक्च्युअलमध्ये 953 खांब आहेत। तर हे खूपच भव्य दिव्य असं मंदिर आहे। याच मंदिरामध्ये गरुडाची मोठी मूर्ती आहे। 25 फूट उंच अशी ही गरुडाची मूर्ती आहे, ज्याला 30 मीटर कापड पूजेसाठी वापरलं जातं। याच मंदिरातून तुम्हाला मेन गाभाऱ्याचा कळस दिसेल, जिथे विष्णूची मूर्ती सोन्यामध्ये कोरलेली आहे। त्रिचीच्या फेमस मंदिरांपैकी हे एक मंदिर तिरुवन्नाई कोविल मंदिर आणि या मंदिरामध्ये महादेवाची पिंड आहे। हे मंदिर खूपच जुनं आहे। 1800 वर्षापूर्वी चोलाज एम्पायरच्या अंडर हे मंदिर बांधलेलं आहे आणि खूपच भव्य दिव्य आणि सुंदर असं मंदिर आहे। काल आम्ही तिरुवन्नाई कोविल या टेम्पलला गेलो होतो, त्याच्यानंतर मी काही शूट करू शकले नाही, कारण की एकतर तिथे मोबाईलच अलाउ नव्हता। त्यांनी स्टोअर करून ठेवतात मोबाईल आणि तुम्हाला रिसिट पण मिळते, त्यामुळे आम्ही शूट करू शकलो नाही। आणि मंदिर इतकं सुंदर आहे, आतून खूप जुनं आणि खूप मोठं आहे, त्यामुळे मस्ट विजिटमधलं ते टेम्पल आहे। त्यामुळे तुम्ही प्लीज ते मंदिर नक्की विजिट करा। परत एकदा बस पकडून आम्ही निघालेलो आहे उच्चिपिलियार या टेम्पलला।
तर इथून दिसतच असेल. उच्चपिलियार टेम्पलला आम्ही ह्या आर्चमधून आत आलो आणि इथे आहे हे लेक आणि आम्ही चाललेलो आहे स्ट्रेट. इथून या मंदिराला एंट्री आहे आणि इथूनच आपल्याला दोन्ही मंदिरं बघायला मिळणार आहेत. इथून चढत जायचं आहे वरती डोंगरावरती. तर चला, इथे अशी छोटी छोटी सगळी दुकानं दिसतील तुम्हाला आजूबाजूला आणि इथे आहे हे मंदिर. तर एवढं चढत जायचं आहे आपल्याला वरती. मंदिरात गेल्यानंतर पहिलं गणपतीचं दर्शन होतं. ॲज इट इज आता गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि वरती चाललेलो आहे. लॉकरमध्ये आता दोन्ही बॅगा ठेवून जात आहे आम्ही वरती. लॉक मस्त. आता जरा रिलॅक्स झालोय वरती जायला. आत्ता जे आम्ही गेलो ते शंकराचं मेन मंदिर आहे. वरती आल्यानंतर त्याला थायू मन्नावर टेम्पल असं म्हणतात. ते पण इथंच आहे आणि जे आपण वरती जाणार आहे उच्चपिलियार म्हणजे जिथं गणपतीचं मंदिर आहे ते आता इथे वरती तुम्हाला पाठीमागे दिसत असेल. हे सगळ्यात टॉपला इकडे. तर आता तिकडे जायचं आहे. टोटल 418 पायऱ्या आहेत असं त्यांनी सांगितलं. जिथे आम्ही लॉकर रूममध्ये बॅगा ठेवल्या. रॉक फोर्ट गणपती टेम्पल या नावाने हे मंदिर खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि टोटल 437 पायऱ्या चढून जाव्या लागतील. एकदम सिटीच्या टॉपला आलो आहे त्यामुळे सगळं क्लिअरली दिसत आहे. आणि इथे तुम्हाला दिसेल तिरुचिरापल्लीचं मेन टेम्पल. हे आहे थायू मन्नावर टेम्पल जिथे शंकराची मूर्ती आहे आणि हा मेन गाभारा होता. आणि इथे आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी गेलो होतो आणि आता आपण आलो ह्या टेम्पलमध्ये उच्चपिलियार. इथे गणपतीची मूर्ती आहे आणि इथून पूर्ण सिटी तुम्हाला दिसते त्रिची. छान आहे आणि जे ओरिजिनल छोटं मंदिर आहे ते आत आहे आणि बाहेर आउटसाईडनं जे आता कन्स्ट्रक्ट केलं ते सगळं नव्याने कन्स्ट्रक्ट केलं आहे. आतून सगळं पेंटिंग केलेलं आहे, नव्याने केलेलं पेंटिंग. म्हणजे मला एक गोष्ट नवीन बघायला मिळाली की इथे ना कागदावरती तुमच्या काय असेल ते विश लिहितात. पिवळ्या कागदावरती स्पेशली फक्त पिवळा कागद आणि त्याला पिवळ्या रंगाचा धागा गुंडाळला जातो आणि ती विश तिथे ठेवलेली आहेत. अशा खूप सारे असे कागदाचे विश म्हणजे जे कागदाचे ढिगारे असे रोल करून लावलेले आहेत तिथं. मे बी काहीतरी इथल्या लोकांची श्रद्धा असेल. ते एक मला वेगळं ह्या मंदिरामध्ये पाहायला मिळालं. देवी अशी मेन गाभाऱ्यात नाही ठेवलेली, ती गाभाऱ्याच्या बाहेर आहे. हां, वर छत नाही आहे त्या देवीला. ती देवी अशी बाहेरच्या साईडला ठेवलेली आहे आणि त्याच्या समोर ते जुनं मंदिर आहे जे दगडाचं मी तुम्हाला सांगितलं. पूर्ण मूर्ती कुठेही उभारलं तरी मंदिरात दिसू शकते तुम्हाला आरामात. सगळ्यात आधी आपण बघणार आहे त्रिचीला जायचं कसं. त्रिचीला जाण्यासाठी आपल्याकडे सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत. एअरपोर्ट, जंक्शन आणि बस स्टॉप पण. तर सेंट्रल बस स्टॉपपासून जंक्शन पण जवळ आहे, त्याचबरोबर एअरपोर्ट पण जवळ आहे. त्यामुळे जाण्या येण्याचा टाईम खूप वाचू शकतो आणि खूपच कन्व्हिनियंट मला वाटलेला ऑप्शन म्हणजे बस होता. कारण मी बँगलोरवरून त्रिचीला बस घेतली होती आणि पूर्ण नाईट जर्नी होती. त्यामुळे निवांत रात्री बसले आणि सकाळी पहाटे इथे उतरले. बँगलोर टू त्रिची बस तिकीट तुम्हाला 600 रुपयापासून 1200 रुपयापर्यंत मिळू शकते. जर तुम्ही हॉटेल बघत असाल तर 1000 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत तुम्हाला इथे रूम मिळून जातील. पण मी सजेस्ट करेन की तुम्ही एकतर चातीराम बस स्टॉपजवळ, अदरवाईज तुम्ही सेंट्रल बस स्टॉपजवळ रूम घ्या, कारण तिथून तुम्हाला ट्रान्सपोर्ट इझिली मिळून जाईल. तर त्रिचीमध्ये कोणती कोणती ठिकाणं बघायची हे तर आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे आणि त्रिची एका दिवसात आरामात कंप्लीट होईल. त्यामुळे तुम्ही फक्त एक दिवसच तिथे राहण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात मेन इंटरनल ट्रान्सपोर्ट इथे खूपच स्वस्त आहे. तमिळनाडूमध्ये गव्हर्नमेंटच्या बसेस तर लेडीजसाठी पूर्णपणे फ्री आहेत, त्यामुळे तुम्ही त्या घेऊ शकता. आणि जरी प्रायव्हेट बस घेतली तरी अगदी 5-10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये ह्याच्यापेक्षा जास्त तिकीट नाही. त्यामुळे दिवसाचा तुमचा मॅक्सिमम खर्च 100 रुपयाच्या आतच येऊ शकतो.
आणि तुम्ही प्रायव्हेट ऑटो पण करू शकता, ऑटोचा ऑप्शन पण आहे. पण टुरिस्टसाठी त्यांनी एकदम एक्सपेन्सिव्ह प्राइजेस सांगतात. म्हणजे अगदी मी 3-4 किलोमीटरसाठी विचारलं तर 250-300 रुपये त्यांनी सांगितलं, जो रेट बँगलोरमध्येही नाही. त्यामुळे बी केअरफुल. जर तुम्ही तमिळमध्ये बार्गेन करू शकत असाल तर ऑल दी बेस्ट. त्रिचीमध्ये तुम्हाला खाण्याचा एक दिवसाचा खर्च 500 ते 1000 येऊ शकतो. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी चांगलं खायचं असेल तर 1000 रुपयेच खर्च येईल, त्याच्यापेक्षा जास्त नाही येऊ शकत. मी काही रेस्टॉरंट तुम्हाला सजेस्ट करेन. म्हणजे फॉर एक्झाम्पल रंगनाथ स्वामी टेम्पलच्या जवळ तुम्हाला अर्चनाच रेस्टॉरंट म्हणून मिळेल. तिथे जेवण एकदम ऑसम होतं, ऑसम. तर तिथे तुम्ही ट्राय करू शकता. आणि बाकी सिटीमध्येही खूप सारे लोकल रेस्टॉरंट आहेत. स्पेसिफिक असं ट्रॅडिशनल ऑथेंटिक असं काही फूड नाही आहे. पण तुम्ही नॉर्मल सगळं तुम्हाला व्हेजिटेरियन फूड मिळू शकतं. इवन नॉन व्हेजिटेरियन ऑप्शनही खूप सारे अवेलेबल आहेत. त्याचबरोबर रंगनाथ स्वामी टेम्पलमध्ये तुम्हाला प्रसादही मिळतो, त्यामुळे दुपारचं जेवण तुम्ही तिथेही करू शकता. त्रिचीमध्ये आपण जेवढे पण प्लेसेस फिरलो आहे त्यामध्ये वेक्काली मनम सोडलं तर बाकीचे 4ही टेम्पल तुम्ही विजिट कराच. 100% रिकमेंडेड प्लेसेस आहेत ते. त्यामुळे ते नक्की म्हणजे नक्की तुम्ही विजिट कराच असं मी सांगेन. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.